श्री स्वामी समर्थ. तर खूप लोकांचा असा प्रॉब्लेम आहे सर्वात मोठा, की किती जरी त्यांनी विचार केला, की नाही कोणावरती चिडायचं, नाही संताप करून घ्यायचा, नाही कोणत्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं, नाही चिडचिड करायची, काहीच असं काही म्हणजे आक्रोश असं काय करायचं नाही. पण काही लोकांना म्हणतात ना, की आतूनच ते चिडचिडपणाची सवय आहे. कितीही मोटिवेशनचे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले आणि त्यातमध्ये कितीही तुम्ही जर ऐकलं, की नाही चिडचिड करणे, रागराग करणे ह्या वाईट गोष्टी आहेत, त्याचा दुष्परिणाम तुमच्या शरीरासाठीही आहे, तुमच्या मनासाठीही आहे, म्हणजे मानसिकताही त्याने तुमची खराब होते, तुमचं शारीरिकही संतुलन बिघडतं व शारीरिक त्रासही वाढतो. पण खूप लोकांचं असं होतं, की कितीही काही झालं तर एखादी सिच्युएशन जर आली तर त्यावर ते कंट्रोल करूच शकत नाही, की नाहीच, म्हणजे त्यांना ते कंट्रोल होतच नाही. अगदी शॉर्ट टेम्पर्ड असतात ते लोक, त्यांना नाहीच होत कंट्रोल. त्यांनी कितीही प्रयत्न केला, कितीही विचार केला, की नाही आता कितीही काही परिस्थिती आली, कितीही कठीण गोष्ट आली समोर किंवा कुणीही कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी राग येऊन द्यायचा नाही, नाही चिडचिड होऊन द्यायची नाही. पण काय माहीत, त्यांचं ते म्हणतात ना, राग आतूनच असतो. अचानक सिच्युएशनला ते फेस करू शकत नाहीत आणि पटकन आक्रोश जो आतमध्ये असतो साठलेला तो एकदम बाहेर पडतो आणि पटकन चिडचिड होते किंवा राग होतो किंवा खूप संताप करून घेतात असे लोक. तर अशा लोकांसाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तर जो व्यक्ती खूप चिडचिड्या स्वभावाचा असतो ना, तो एकतर स्वतःचं तरी नुकसान करतो, नाहीतर दुसऱ्याचं तर नक्कीच करतो. म्हणजे स्वतःचं नुकसान म्हणाल तर काय असेल, तर स्वतःचं नुकसान हे असेल की त्याला मानसिकता त्याची खराब होईल, त्याच्या शरीरावरती जर त्याला शुगर बीपी सारखे जर आजार असतील तर त्याच्यावरती त्याच्या शरीरावरती खूप वाईट परिणाम होतील. आणि दुसऱ्याचं नुकसान म्हणजे त्याला जर वाईट शब्द जर तो रागाच्या भरात बोलून गेला, आणि चिडचिड करणाऱ्या व्यक्तीचं तसंच असतं, रागाच्या भरात पटकन जातो बोलून, पण 2 मिनिटांनंतर त्याला कळतं आपल्याकडून बाबा बहुतेक चुकलं, पण काही उपयोग नसतो ना. म्हणतात ना, तोंडात निघालेले शब्द हे परत पाठीमागं घेता येत नाहीत. मग तसंच तो दुसऱ्याचं नुकसान म्हणजे दुसऱ्याच्या मनावरती त्याचा वाईट परिणाम होतो, त्यामुळे त्याचा त्रास दुसऱ्याला नक्कीच होतो आणि त्याचं नुकसानही स्वतःलाही होतं प्लस दुसऱ्यालाही होतं. मग खूप लोक असे असतात ज्यांना विनाकारण आणि नको त्या गोष्टीचा अगदी पटकन राग येतो. असे खूप लोक आहेत की राग आल्यावर काय करतात ते, तर त्यांनाही ते समजत नाही. चिडचिडपणा केल्यावर दुसऱ्याचं नुकसान कमी पण स्वतःचं मात्र जास्त होत असतं, हे त्यांना मात्र बिलकुलच समजत नाही. रागावर कंट्रोल हे सर्वांचंच पाहिजे. राग आल्यावर जर तुम्ही एखाद्याला वाईट बोलला तर त्याने त्याने काय होतं माहिती आहे का, आपली नाती असतात, जवळची असो का लांबची असो, ती खूप जास्त प्रमाणात बिघडत जातात, तुटत जातात. म्हणतात ना, की नाती टिकवण्यासाठी आयुष्य घालवावं लागतं. पण तोंडातून एखादा वाईट शब्द जर बाहेर पडला रागाच्या भरात, तर ते नातं तुटायला एक क्षणही खूप पुरेसा आहे. तुमचा राग तुमचं नातं खराब होईल किंवा तुटेल असं जर असेल, तर मी म्हणते तो थोडा कमी केला पाहिजे ना. थोडं कमी रागवलं पाहिजे, चिडचिडपणा कमी केला पाहिजे, डोकं शांत ठेवलं पाहिजे. म्हणतात ना, डोक्यावरती बर्फ ठेवला पाहिजे. जर कोणी तुम्हाला खूप घाण शिव्या दिल्या, तुमचा खूप जास्त अपमान केला, तर तुम्ही तुरंत प्रत्युत्तर करायचं नाही. ते केलं ना तुम्ही, की त्यामधून तुमच्या तोंडून काय जाईल आणि काय नाही, काहीच सांगता येत नाही. शांत राहायचं. आपण जेव्हा चिडलेले असतो तेव्हा आपण तोंड बंद ठेवायचं, नाहीतर सरळ तुम्ही एक मी तर सांगते तुम्हाला सगळ्यात चांगला उपाय आहे. जर तुम्हाला कोणाचा खूप राग आला किंवा कमीही आला आणि तुम्हाला वाटलं की आता आपलं कंट्रोल सुटते, ते कंट्रोल सुटायच्या अगोदरच तुम्ही सरळ मनामध्ये श्री स्वामी समर्थ पुढची व्यक्ती तुम्हाला बोलत जरी असेल तर तुम्ही कंटिन्यू श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात बोलायला चालू करा. याचं काय होईल माहिती आहे का, एकतर तुमच्याही जिभेला कंट्रोल राहील, तुमचंही मन दुखणार नाही, तुम्हाला संताप होणार नाही, पुढचा जो काही शब्द बोलेल त्याचा कोणताही वाईट परिणाम तुमच्या मनावरती किंवा शरीरावरती होणार नाही. प्लस तुम्ही जर त्याला उत्तर नाही दिलं तर स्वामींच्या जपामध्ये एवढी ताकद आहे की त्याला लाज वाटेल त्याच्या बोलण्याची. मग तुम्ही बोलूच नका, मनामध्ये डोळे बंद करा. सर्वात सुंदर उपाय आहे की श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. काहीच बोलायचं नाही, कारण राग हा अगदी काय होतो माहिती आहे का, काहीच मिनिटाचा असतो. पण त्या रागामध्ये आपण जे काही बोलून जातो ना, ते अगदी नको ते इफेक्ट करतं, आपल्या शरीरावर करतं, आपल्या मनावर करतं, आपल्या आयुष्यावर सुद्धा वाईट इफेक्ट करून जातं आपला राग. त्यामुळे काही वेळी काही ठिकाणी शांत राहणे खूपच गरजेचं असतं. जी व्यक्ती तुमचा अपमान करते ना, त्याच वेळेला त्याला उत्तर देणं काही गरजेचं नाही. त्याच्या जागी तुम्ही शांत राहा. वेळ आली ना, अगदी सही वेळ म्हणतात ना, एकदम बरोबर वेळ आली ना, अगदी सटीक उत्तर द्या त्याला, की ज्याने त्या समोरच्या माणूस आहे ना निशब्द झाला पाहिजे. त्याच्याकडे त्या तुमच्या बोलण्याला काही उत्तरच नसलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीकडे बोलण्यासाठी काही नसेल तर मग
तुम्हाला तिथेच मग झालं ना, तुमचा रागही तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही जर त्याच्या प्रश्नाचं एकदम शांतपणे जर उत्तर दिलं तर तुम्हाला रागवण्याची गरज नाही. संताप तुम्हालाही नाही, त्रास तुम्हालाही नाही आणि पुढच्याला बोलायला काही शब्द नसल्यामुळे त्यालाही त्रास नाही, त्यालाही बोलायची गरज नाही. मग किती फायदा आहे शांत राहण्याचा. करा ना, एकदा ट्राय करून बघा. जेव्हा खूप चिडचिड होईल, कोणीतरी खूप तुम्हाला अगदी गलिच्छ भाषेमध्ये तुम्हाला बोलते, तुमचा अपमान करते, अशा वेळी तुम्ही शांतपणे काहीच रिॲक्ट करू नका, हसूही नका, त्याच्याकडे बघून काहीच नको. फक्त मनामध्ये एक ठेवा की महाराजांचं नामस्मरण केल्यावरती मनातल्या मनात त्याचा इफेक्ट काय होतो स्वतःवरही आणि समोरच्या व्यक्तीवरही एकदा पहा तरी. मी तर म्हणते तुम्ही एकदा करून बघा हा उपाय, नक्की तुम्हाला आवडेल आणि त्यानंतर तुम्ही कंटिन्यू हेच करत राहाल. तर काय होतं ना, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, त्याच्यातून तुम्हाला समजेल की आपण कसं शांत राहिलं पाहिजे, शांत राहिल्याचे फायदे काय असतात. तर काय होतं माहिती आहे का, एक राजाचा महाल असतो. त्यामध्ये काय होतं, मग ते राजाच्या महालामध्ये अनेक म्हणजे अनेक लोक असतात कामासाठी, सेवा करण्यासाठी. ते अगदी सेवक लोक असतात, खूप लोक असतात. त्या महाराजांचा कारभार हा त्यांच्या राज्यामधला चालू असतो. त्या महालामध्ये अनेक लोक महाराजांना रोज भेटायला येतात आणि अनेक लोक येऊन जातात. मग काय होतं, एके दिवशी एक प्रकार त्या महालामध्ये घडतो. तर महाराजांच्या समोर काय होतं, एक व्यक्ती येते आणि ती व्यक्ती थोडा सर्वांचा अंदाज घेते. त्या महालामध्ये येते, इकडे तिकडे पाहते थोडंफार सेवक कशी सेवा करतात किंवा काय त्या महालात कसा कारभार चालतो किंवा काय, थोडासा अंदाज घेते. मग ते काय करते, इकडं तिकडं सेवकांशी बोलून थोडं महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि महाराजांना निरोप पाठवते की त्यांना भेटायचं आहे म्हणून. मग ते सेवक आहेत ना, महाराजांकडे जातात, महाराजांना सांगतात की महाराज तुम्हाला भेटण्यासाठी एक व्यक्ती आलेली आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायचंच आहे आत्ता आणि ते खूप लांबून आलेले आहेत. मग महाराज त्या सेवकाला आज्ञा देतात की ठीक आहे, त्यांना सांगा मला भेटायला आणि त्यांना येऊ दे आतमध्ये. मग तो सेवक काय करतो, जो व्यक्ती आलेला असतो ना भेटायला, तो काय करतो, तो सेवक जेव्हा त्याला बोलतो की तुम्हाला महाराजांनी बोलवले, तेव्हा तो आपलं जे साहित्य ते बाहेरच ठेवतो आणि तो थेट जातो. कारण महालामध्ये महाराजांच्या समोर जाण्यासाठी पूर्ण चेकअप केल्याशिवाय जाता येत नाही. मग त्यासाठी त्यांना सामान बाहेर ठेवायला सांगितलेलं असतं. मग तो तसाच जातो महाराजांच्या समोर. महाराजांना वाटतं की त्याला काही बोलायचं आहे. महाराजांच्या पुढे गेल्यानंतर महाराज म्हणतात बोला म्हणल्यावरती तो काय बोलतो की महाराज, मी खूप वेळ झाला आलोय, मी इथली खूप म्हणजे तुमचा महाल पाहिला, इथे सेवक कसे सेवा करतात, तुमचे कसा कार्यभार चालतो, तुम्ही कसं लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व करता किंवा किती इथं तुमच्या हाताखाली किती अगदी म्हणतात ना की हुशार आणि अगदी तीक्ष्ण डोक्याचे लोक आहेत, ज्यांचा खूप इकडं महालावरतीही खूप नजर आहे किंवा ते तुमच्या संरक्षणासाठी कसं कसं चाललेलं आहे इथं कामकाज, मी सर्व काही पाहिलं. मग मी एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, पण ती अशी आहे की माझी जर तुम्ही अट पूर्ण केली तरच ती गोष्ट तुम्हाला भेटेल. महाराजांना थोडं आश्चर्य वाटलं, कारण आत्तापर्यंत जे लोक त्यांना भेटायला यायचे ते थेट महाराजांसाठी भेट घेऊन यायचे, महाराजांच्या बरोबर थोडंफार बोलायचे आणि ते महाराजांना त्यांची भेट द्यायचे आणि निघून जायचे. पण महाराजांच्या महालात त्या दिवशी एक असा व्यक्ती आला होता जो अट घालून भेट देण्याचं बोलत होता. ती जर अट पूर्ण केली तरच ती भेट तुम्हाला भेटेल असं बोलत होता. मग काय झालं, तर मग महाराज म्हणले ठीक आहे, बोला तुमचं काय मत आहे ते. कारण महाराज हे असं व्यक्तिमत्व असतं एका महालाचा महाराज किंवा एखाद्या राज्याचा महाराज की त्यांना सेवक म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या लोकांचं किंवा सेवकांचं सर्व ऐकावं लागतं. मग महाराज बोलतात बोला तुमचं काय काम आहे. मग तेव्हा ते म्हणतात की तो व्यक्ती म्हणतो, महाराज मी माझ्याकडे येताना माझ्याबरोबर 10 हिरे घेऊन आलेलो आहे. तर त्या 10 हिऱ्यांमधला एकच हिरा असली आहे, एकच खरा आहे, बाकी 9ही हिरे खोटे आहेत, नकली आहेत. मग महाराज म्हणतात ठीक आहे, मग आता ह्याचं काय करायचं. मग तो व्यक्ती म्हणतो, महाराज मी हे हिरे तुमच्यासमोर टेबलवरती एका मांडणार. मग त्या हिऱ्यामधला एक कोणालाही तुम्ही सांगा, अगर तुम्ही स्वतः बघा, त्यातला एक हिरा फक्त खरा आहे, 9 खोटे आहेत. तो एक हिरा कोणता खरा आहे तो जर तुम्ही ओळखू शकला किंवा ह्या महालामध्ये कोणी ओळखू शकलं तर तो एक असली हिरा, खरा हिरा मी तुम्हाला भेट देऊन जाणार आहे. महाराजांना अगदी ते सोपं वाटतं. अरे काय ठीक आहे, महाराजांच्या हाताखाली भरपूर जोहरी वगैरे जे असतात, सोनार वगैरे मोठमोठे किंवा हिऱ्याचे व्यापारी वगैरे असतात, तर असे लोक महाराजांच्याकडे खूप होते त्यांच्या राज्यामध्ये. महाराजांचे स्वतः पर्सनल 10 जोहरी होते त्यांचे स्वतःचे.
मग ते म्हणले ठीक आहे. मग सेवकांना सांगून महाराजांनी एक टेबल वगैरे पुढे मांडायला सांगितला. त्या आलेल्या व्यक्तीला सांगितलं, जा तुझं काय असेल ते हिऱ्यांची बॅग जी बाहेर ठेवली किंवा काय आहे तुझं सामान ते सगळं घेऊन ये आतमध्ये. मग तो व्यक्ती बाहेर गेला, महालाच्या बाहेर त्याने जी बॅग ठेवली होती, सेवक वगैरे तिथं होते, त्यांच्याकडून ती बॅग घेतली. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे तो आतमध्ये बॅग घेऊन आला आणि महाराजांनी सांगितलं त्या टेबलवरती त्याने ते 10ही हिरे पूर्णपणे ओळीने मांडले. मग महाराजांना अगदी ते सोपं वाटलं. मग महाराजांनी काय केलं, थोडे ते टेबलजवळ गेले, त्यांनी पाहिले हिरे. काहींना त्यांनी उचलून पाहिलं कसे आहेत काय आहेत. पण विशेष म्हणजे असं होतं की 10ही हिरे, तो व्यक्ती जसं म्हणत होता की एकच खरा आहे आणि 9 खोटे आहेत, पण ते 10ही हिरे अगदी आकाराने, रंग, रूप, अगदी सगळ्या गोष्टीकडून अगदी सेम टू सेम होते. मग काय झालं, तर मग त्या महाराजांनी काय केलं, त्यांचे 10 जोहरी बोलवले. त्या 10ही जोहरींना त्यांनी सांगितलं की ह्यातला एक हिरा खरा आहे तो तुम्ही शोधा. मग त्या जोहरींनी सगळं चेक केलं तर ते प्रत्येकजण एक एक हिरा त्यांना दाखवत होतं की हा हिरा खरा आहे, हा हिरा खरा आहे. पण तो व्यक्ती म्हणत होता नाही नाही नाही. मग त्या महाराजांना वाटलं की नाही, बहुतेक नाही ओळखू शकत आहे कोण. मग ते म्हणले, महाराज तरी माझे हे जोहरी माझे पर्सनल आहेत किंवा माझे वैयक्तिक हे जोहरी आहेत, हिऱ्याचे व्यापारी आहेत आणि ह्यांना ते कसं काय ओळखू शकत नाहीत. तर तो व्यक्ती म्हणला नाही, हे सगळं खोटं आहे. मग त्यामध्ये तिथं काय झालं, तर मग तो महाराजांना काय बोलला व्यक्ती की नाही महाराज तुम्ही हरलाय आता, मग आता हे हिरे तुम्हाला भेटणार नाहीत, मग ह्या हिऱ्याची तुम्ही रक्कम मला द्यायची. महाराज म्हणले ठीक आहे चालेल. महाराजांनी सेवकाला सांगून तसं केलं आणि ही रक्कम काय असेल ती विचारून त्याची तयारी करायला सांगितली सेवकाला. मग परत काय झालं, हा सगळा प्रकार, एक व्यक्ती आला होता तिथे, तो अंध व्यक्ती होता, आंधळा होता, त्याला दृष्टी नव्हती. असा व्यक्ती हे सगळं काही तिथलं म्हणजे ऐकत होता. तिथे पाठीमागे उभा होता, महाराजांना भेटण्यासाठी आला होता, पाठीमागे उभा राहून तो ऐकत होता. मग तो काय बोलला, महाराज तुम्ही पैशांची किंवा काय तुम्ही जे गिफ्ट त्याला देणार आहे त्याची किंमत, त्याची तयारी करण्या अगोदर एक मला चान्स देऊन बघता का. एवढं तुम्ही सेवकांना वगैरे चान्स दिला, ते जोहरी आणलेत हिऱ्याचे व्यापारी त्यांना चान्स दिला, एक चान्स मलाही भेटेल का. मग महाराज म्हणले ठीक आहे चालेल, इथे एवढ्या लोकांनी ओळखले, तुला एक चान्स दिला म्हणून कुठे काय होणार आहे, बघ तूही. मग तो आंधळा व्यक्ती तिथे हिऱ्यांच्या जवळ आला. त्याने सर्व हिऱ्यांना, तो पाहू तर शकत नव्हता, सर्व हिऱ्यांना त्याने स्पर्श करून बघितला, काही हातात घेऊन बघितले वगैरे, काय असेल तर त्याने त्याच्या ह्याने पाहिलं. तर मग त्याने तो एक हिरा त्यातला काढला आणि त्या व्यक्तीला सांगितलं की हा खरा हिरा आहे. मग तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला आणि तो महाराजांना बोलला की हा महाराज, हाच हिरा असली हिरा आहे, खरा हिरा आहे. मग महाराजांना थोडं आश्चर्य वाटलं की एवढे इथे हिऱ्याचे व्यापारी 10 आणून सुद्धा त्यांनी ओळखलं नाही, पण त्या अंध व्यक्तीने ओळखलं. तेव्हा त्या महाराजांनी त्याला विचारपूस केली की तुला कसं रे कळलं, तुला तर दिसत नाही, मग कसं कळलं. तर तो म्हणाला, महाराज ही बॅग आहे त्यांची हिऱ्याची, ती बाहेर ठेवली होती तुमच्या महालाच्या, आणि मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे असं आहे की जो खरा हिरा असतो तो कितीही तापलेल्या उन्हामध्ये ठेवला तर तो गरम होत नाही. आणि जे नकली असतात ना, जे अगदी बनावटी असतात, बनवलेले असतात, ज्या हिऱ्यांचं फक्त एक लुक दिलं जातं, ते गरम होतात, उन्हामध्ये ठेवलं गरम होतात. पण एक असली हिरा असतो तो कधीच गरम होत नाही, तो कधीच उन्हामध्ये, कितीही कडक उन्हामध्ये ठेवला तो तापत नाही, तो गारच राहतो. आणि मी त्यामुळे त्याला ओळखलं. मग मला तुम्हाला यातून काय सांगायचं आहे की जो असली असतो ना, जो म्हणजे खरा व्यक्ती असतो, त्याला किती जरी लोकांनी बोललं, कितीही लोकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला, तर तो कधी तापत नाही, तो कधी गरम होत नाही, तो थंडच राहतो. मला काय सांगायचं आहे तुम्हाला समजलं का, की जो कितीही वाईट परिस्थिती आली तर आपल्या डोक्यावरती बर्फ ठेवून राहतो, थंड राहतो, तोच असतो असली हिरा, तोच असतो खरा हिरा. मग तुम्हाला कोण बनायचं आहे हो. गरम होऊन कुठल्याही परिस्थिती, ऊन वारा पाऊस या कुठल्याही परिस्थितीमध्ये जाईल तसं त्या परिस्थितीनुसार राहून तुम्हाला नकली हिरा आणि आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये बनायचं आहे का, की असली हिरा बनायचं आहे. असली हिरा बनायचं असेल तर तुम्हाला हर जागी शांत राहावं लागेल, इतरांचं मत ऐकून घ्यावं लागेल आणि त्यावरती एक सटीक आणि अचूक असं उत्तर द्यावं लागेल, कारण तेव्हाच तुमचं मत, तुमचं उत्तर आणि तुमचे विचार विचारात घेतले जातात. अतिबडबड करणाऱ्या व्यक्तीचे मत कधीही कोण विचारात घेत नाही, त्याच्यावर कोणी विचार करत नाही, कारण लोकांना माहिती आहे तो नेहमीच बडबडत असतो, त्याचं काय घ्यायचं मनावर, तुम्हाला माहिती आहे चांगलं. पण जो व्यक्ती कमी बोलतो, सर्वांचं पहिल्यांदा ऐकून घेतो, नंतर अचूक बोलतो, त्याचं मत मात्र विचारात घेतलं जातं, त्याच्यावरती विचार केला जातो. मग तुम्हाला काय बनायचं आहे, असली हिरा बनायचं आहे ना, मग तुम्हाला शांत राहावं लागेल, तुम्हाला चिडचिड करून चालणार नाही.
तुम्हाला एकदम थंड राहावं लागेल, डोक्यावरती बर्फ, तोंडामध्ये साखर ठेवून राहावं लागेल, तरच तुम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकाल. मग मला आता तुम्हाला काय सांगायचं आहे, की परिस्थिती कशीही असू दे, फक्त शांत राहा. शांत राहा आणि बोलायचंच असेल तर गोड बोला, वाईट कोणाला बोलू नका. अगदी जो व्यक्ती छोट्या-मोठ्या, लहान, चांगल्या, वाईट या कोणत्याही परिस्थितीत गरम होत नाही, तोच हिरा असतो. आणि जो गरम होतो तो दगडच असतो. मग तुम्हाला दगड बनायचं का हिरा बनायचं आहे? पटकन गरम व्हाल तर तुम्हाला दगडच म्हणवलं जाईल मग. मग दगडाचा उपयोग काय तुम्हाला माहिती आहे? दगडाला किती किंमत आहे आणि हिऱ्याला किती किंमत आहे? मग कोणत्याही परिस्थितीत डोकं शांत आणि थंड ठेवतो तोच तर खरा हिरा असतो. मग तुम्हाला काय बनायचं ते तुम्ही ठरवा. तोच समजदार व्यक्ती असतो. काही लोक हे अगदी दगड असतात तर काही हिरा. मग तुम्हाला काय बनायला आवडेल, दगड की हिरा? तुम्ही विचार करा या सर्वावरती. जसं की आता मी तुम्हाला सांगते, ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा माऊली यांच्या अंगावरती लोक थुंकत होते. एक दिवस असं झालं की 108 वेळा लोक थुंकले. 108 वेळा त्यांनी कुणालाही काही न उत्तर देता गपचूप जाऊन नदीमध्ये जाऊन ते पुन्हा आंघोळ करून आले. असं त्यांनी 108 वेळा आंघोळ केली आणि मनामध्ये असा विचार केला की ते थुंकले याचं त्यांनी वाईट वाटून नाही घेतलं, तर हे थुंकल्यामुळं माझी एकाच दिवसात 108 वेळा अंघोळ मला करता आली, मी पवित्र झालो, याचं त्यांनी धन्यवाद मानले. मग किती त्यांच्या डोक्यामध्ये एकदम शांतता असेल किंवा किती थंड डोक्याचे असतील ते. म्हणूनच त्यांना आज हिरा म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच त्यांना आज पूजलं जातं. त्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. त्यांच्यावरती अभंग कीर्तन केलं जातं. मग जेव्हा ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा माऊली ह्या दुनियेमध्ये, ह्या पृथ्वीवरती मानवी शरीर रूपात होते आणि तेव्हा त्यांच्यावरती इतका अन्याय झाला, लोकांनी त्यांना किती त्रास दिला, किती त्यांच्यावरती आक्षेप घेतले, किती त्यांना वाळीत टाकलं, त्यांना अन्नपाणीसुद्धा दिलं नाही, त्यांना भिक्षा घातली नाही, त्यांना वाळीत टाकून त्यांना एका साईडला केलं. मग ते शरीररूपी होते, पण त्यांनी सहन केलं ना. मग त्यांनी शांत राहिले, सहन केलं, म्हणून आज ह्या दुनियेत ते शरीररूपी नसूनही ह्या दुनियेवरती त्यांचं राज्य आहे. त्यांना पूजलं जातं. आम्हाला पूजलं जातं का हो? तुमच्या आमच्या पुण्यतिथी, जयंती साजऱ्या केल्या जातात का? दुनिया सगळी आपल्याला पूजते का? आपल्यासाठी पालखी वगैरे निघते का हो? त्यांना पालखीतून फिरवलं जातं. आम्हाला फिरवलं जातं का? आणि जाईल का तरी? शक्यच नाही. आपल्यात तेवढी कुठं सहनशीलता आहे? आपलं डोकं कुठं तेवढं शांत आहे? मग त्यांनी का राज्य केलं ह्या दुनियेवर? ते होते तेव्हा नव्हतं केलं, पण आज ते ह्या दुनियेवर सगळ्या राज्य करतात, कारण ते खरे हिरा ठरले ना. जसं की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी काय केलं, तर सावित्रीबाईंनी मुलींना शिकवण्याला अधिकार त्यांना मिळवून द्यायचा होता. मुलींना तेव्हा शिक्षण नव्हतं त्या काळी, फक्त मुलांनी शिकायचं होतं, मुलींनी नव्हतं शिकायचं. मग काय केलं सावित्रीबाईंनी, की मुलींना शिकण्यासाठी, त्यांना अधिकार मिळण्यासाठी त्यांनी मुलींना शिकवायला चालू केली. अगदी एक दोन मुलीपासून सुरुवात केली त्यांनी शिकवण्यासाठी. लोकांनी जेव्हा त्यांच्या घरापासून जिथं शिकवण्यासाठी जात होत्या तिथंपर्यंत जाईपर्यंत त्या सावित्रीबाईंवरती दगड आणि शेणाचे गोळे मारले त्यांच्या अंगावरती. म्हणून त्या थांबल्या का होत? त्यांनी शांत, म्हणून त्या काय भांडल्या का त्यांच्याशी? का मारता, काय करता, तुम्हाला काय करायचं, तुमचा काय संबंध, असं बोलल्या का त्या? त्या शेणाचे गोळे दगड माती खात खात त्या तिथं जायच्या. त्यांच्या अंगावर कधी जखमा असायच्या तर शेणाने अंग घाण झालेलं असायचं, चिखलाने अंग घाण झालेलं असायचं. पण त्यांच्या जे पती होते ज्योतिबा फुले, त्यांनी तरी त्यांना कधी अडवलं का हो? मग जेव्हा त्यांच्या पतीने त्यांना विचारलं की तुला माझ्याकडनं काय हवं आहे, तेव्हा सावित्रीबाईंनी काय मागितलं? मला 2 साड्या हव्यात. कशासाठी? घरातून घालून जायला एक, आणि त्या शाळेपर्यंत पोचेपर्यंत जे चिखल, शेणा, मातीचे गोळे फेकले जातात त्याने जेव्हा ती साडी घाण होते तेव्हा ती बदलायची होती, त्यासाठी ती दुसरी साडी. अशा त्यांनी 2 साड्या मागितल्या. मग आजकालच्या लेडीज असं कुठलं काही उचलतील का हो? आणि जर कोणावरती जर त्याचा विरोध केला गेला तुमच्या कार्याचा, तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला मागताना घर, बंगला, गाडी मागाल का फक्त 2 साड्या, त्या पण एवढ्या कारणासाठी? काय मागाल तुम्ही? मागाल? आपल्यात आहे तेवढी सहनशीलता? आपण आहे एवढं सहनशील? आपलं डोकं आहे का एवढं शांत की लोकांचे दगड माती खाऊन आपण आपलं कार्य पार पाडू? मग ते लोक का आज ह्या दुनियेवरती राज्य करतात? त्यांचे फोटो चौकामध्ये, गलीमध्ये का पूजले जातात? त्यांच्या फोटोंना हार चढवून त्यांच्या जयंत्या का साजरा केल्या जातात?
त्या तुकोबा माऊलींची, ज्ञानेश्वर माऊलींची का म्हणून पालखी काढली जाते? आज लाखो संख्येत, करोडोच्या संख्येत लोक त्यांच्या पालखीमध्ये सामील होतात. काही अनवाणी आपल्या घरापासून ते त्या पंढरपूरपर्यंत वगैरे चालत जातात. आपल्यासाठी कोण जाईल का हो एवढं चालत अनवाणी, किंवा चप्पल घालून का जाईना, पण जाईल का? मग किती श्रेष्ठ ठरले ते. कारण काय याचं? त्यांनी डोकं शांत ठेवलं, चिडचिडपणा कोणावरती केला नाही, कोणाला प्रत्युत्तर दिलं नाही. दगड तर दगड, शेणाचे गोळे तर शेणाचे गोळे, कोणी थुंकलं तर थुंकलं, पण त्यांनी त्यातून घेतलं काय? सावित्रीबाई म्हणाल्या, मी तर मुलींना शिकवते, म्हणजे चांगलं कार्य करते. त्यांनी तेवढंच डोक्यात ठेवलं, मी चांगलं करते ना बस. तुकोबा माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी काय डोक्यात घेतलं? थुंकलं हे डोक्यात नाही घेतलं. थुंकल्यामुळे मी 108 वेळा एका दिवसात आंघोळ केली हे त्यांनी डोक्यात घेतलं. तसं आपण 108 वेळा सहज आंघोळ कोण करतं का हो? नाही. पण त्यांनी डोक्यात काय घेतलं? 108 वेळा मी आंघोळ केली, हे खूप मोठी गोष्ट असं त्यांना वाटलं. मग आपण आहे का एवढ्या शांत डोक्याचं? मग आपण काय केलं पाहिजे? शांत राहिलं पाहिजे, सहन करायला शिकलं पाहिजे. आणि आपल्याला यांच्यासारखा लढाया नाही लढायच्या. आपल्याला तर फक्त खायचं प्यायचं, आपलं काम करायचं वगैरे एवढंच आहे. आपल्याकडे कुठे एवढ्या लढाई लढायच्या आहेत, किंवा आपल्याला कुठे एवढं ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा माऊलींसारखं आपल्याकडे दृष्टांत वगैरे आहेत. आपल्याकडे आपण समाधी घेऊ शकतो, किंवा सावित्रीबाईंच्यासारखं आपल्याला कुठे कोणाच्या विरोधात जाऊन लढायचं आहे? कुठे एवढं सहन करायचं आहे? आपल्याला तर फक्त घरचे लोक, शेजारचे लोक, पाहुणे पै यांच्यातच सहन करायचं आहे, आपलं डोकं शांत ठेवायचं आहे. मग एवढंही आपण करू शकत नाही का? आणि खूपच त्रास झाला तर घ्या ना, डोळे बंद करा, महाराजांचं आपलं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ आहे ना आपल्याकडं. हा शस्त्र, एवढं मोठं शस्त्र असताना घाबरता कशाला? आणि करून तर पहा, जेव्हा खूप राग येईल तेव्हा म्हणा ना श्री स्वामी समर्थ. कोणी वाईट बोललं, काय केलं, बोला ना. नाही मन शांत झालं, नाही डोकं शांत झालं, तर मग विचारा. डोकं थंड न ठेवता जर तुम्ही चिडचिड वगैरे केली तर काय फायदा होणार आहे? त्यापेक्षा काय करा, डोकं शांत ठेवा आणि हिरा बना. डोकं सारखं सारखं गरम करून दगड बनवू नका. दगडाचा काहीच उपयोग नाही केला जात. जी किंमत आज हिऱ्याला आहे ती दगडाला आहे का हो? मग ह्याच्यावरूनच समजून घ्या ना. रागावर कंट्रोल करा, शांत राहा, चिडचिडपणा करू नका. तुमच्या रागावर जे कंट्रोल ठेवणं तुमच्या हातामध्ये असतं. माणसाच्या अंगात संयम हवा, सहनशीलता हवी. देवाचं नाव घ्या, मन शांत ठेवा, मन प्रसन्न ठेवा. कोणी शिव्या दिल्या तरी तोंडावर स्माईल ठेवणं, याला खूप मोठी हिंमत लागते. आणि ही हिंमत ज्याच्यामध्ये असते ना, तोच खरा हिरा असतो. मग आपली वाणी किती शुद्ध आणि शांत आणि प्रेमळ असायला हवी. मग त्यासाठी इतरांशी चांगले बोलायला हवं, गोड बोलायला हवं, आणि हवं तेवढं गरजेचं तेवढंच बोलायचं. संयम ठेवायचा, सहनशील बनायचं, सहनशीलता ठेवायची अंगामध्ये. आणि एवढे सगळे गुण अंगामध्ये ठेवल्यानंतर तुमचं जर काही वाईट झालं तर मग विचारा. जो जेवढा सहन करतो ना, त्याला तेवढ्या जास्त पटीनं आयुष्यात मोठमोठ्या गोष्टी मिळतात. मग काय झालं थोडं सहन केलं तर? आता कुठं आपल्याला लढाई लढायची आहेत, किंवा असे दगडमाती खायचे? आणि काय सहन केलं म्हणून तुमचं काय वाईट होणार नाही. पण वाईट बोलून मात्र खूप काय वाईट होऊ शकतं. मग तुमचंही होऊ शकतं आणि पुढच्याचंही होऊ शकतं. बोलताना इतरांशी विचार करून बोलायचं, शांत डोकं ठेवून बोलायचं. तुम्हालाही बरं वाटेल, तुमच्याही डोक्याला त्रास नाही होणार, तुमचीही चिडचिड नाही होणार. दुसऱ्यावरती चिडचिड राग करून तुमचं तर मन कुठं शांत होतं, तुमचं कुठं मनाचं समाधान होतं. तुमचं तर आतून पुन्हा सगळं म्हणजे शारीरिक त्रास वाढतोच ना, मानसिकही वाढतो. तुम्हालाही होतो त्रास, पुढच्यालाही होतो. मग त्यापेक्षा एखादा मार्ग अनुसरायचा. आपल्या श्रीपाद श्रीवल्लभ सद्गुरू महाराजांच्या बैठकी आहेत, तिथे जा, तिथे नॉलेज घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचा एवढा मोठा मार्ग आहे, जो इतका महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये आरत्या असतात, वाचन पठण असतात, महाराजांचे अनेक ग्रंथ आहेत, त्याचं वाचन पठण करा. आणि नाहीच अगदी काही झालं तर महाराजांच्या नामाचं नामस्मरण तरी करू शकता ना. काय अवघड आहे त्यांचं नाम? षडाक्षरी तर मंत्र आहे, अगदी श्री स्वामी समर्थ. कुठे मोठा मंत्र तरी आहे? तेवढं तर तुम्ही करू शकता ना. ज्यांना नाही वाचायला येत त्यांनी वाचणं गरजेचं नाही हो. नाम फक्त जपलं तरी खूप झालं. पण आपल्याला कळलं पाहिजे ना की कुठे काय केलं पाहिजे. काही लोक तर अगदी मार्गामध्ये येतात, सरळ म्हणतात मला वाचता येत नाही म्हणतात आणि सोडून देतात. पण नका असं करू, तुमच्यासाठी पण पर्याय आहेत ना. महाराज आपले सगळ्यांसाठी आहेत. श्रीमंतासाठी, गरिबासाठी जसे आहेत तसेच अगदी वाचणाऱ्या बोलणाऱ्या सगळ्यांसाठी आहेत.
ज्यांना वाचता येतं, जे अशिक्षित आहेत, शिक्षित आहेत, सगळ्यांसाठी महाराज सेमच असतात. महाराजांचं मन कधी श्रीमंताकडे जास्त आणि गरीबाकडे कमी, बंगल्यात राहणाऱ्याकडे जास्त, झोपडपट्टीत राहणाऱ्याकडे कमी असं नसतं. महाराज सर्वांसाठी एकसारखेच आहेत. मग तुम्ही हाक तर देऊन बघा त्यांना. तुमच्या प्रत्येक वेळेला त्यांना यावंच लागतं. तुम्ही बांधूनच घेता ना, तुम्ही त्यांचं नामस्मरण करता म्हणजे तुम्ही त्यांना बांधून घेतल्यासारखंच आहे ना. तुमच्या वाईट वेळेत त्यांनी यावंच लागणार आहे. तुम्ही कितीही नाही बोला, आणि ते येतातही. हाक तरी देऊन बघा. मी प्रत्येक व्हिडिओमधून सर्वांना सांगत असते, महाराजांची सेवा करा, नामस्मरण करा. अगदी ज्यांना नाही टाईम वाचन पठण किंवा ग्रंथाचं वाचन पठण नाही करू शकत, त्यांनी नामस्मरण करू शकता ना. जे सर्व्हिसला आहेत, लेडीज असतात, जेंट्स असतात, ज्यांना वाटतं महाराजांच्यावर आहे श्रद्धा, विश्वास आहे, तुम्ही तुमच्या कामावरती गेल्यावरतीही महाराजांच्या नामाचं तुमचं काम करत करत नामस्मरण करू शकता. घरी आल्यानंतर काम करत करत नामस्मरण करू शकता. लेडीज ज्यांना घरामध्ये स्वामींच्या सेवा मार्गाविषयी लोकांचा विरोध असतो घरातील, तुम्ही महाराजांच्या नामाचं नामस्मरण करू शकता. किती पर्याय आहेत. जर तुम्हाला सेवा करायचीच असेल तर खूप पर्याय आहेत, पण तुमची इच्छा असली पाहिजे ना. काहींची इच्छा नसती पण घरातल्यांच्या नावावरती सरळ हे करतात, नाही आमच्या घरामध्ये चालत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही काही करू शकता. एक वेळ जर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलात तरी महाराज तुमचं ते बाकी ठेवत नसतात. त्याच्या बदल्यातही तुम्हाला काही ना काहीतरी देऊन टाकतात. मग आपलं कुठं जातंय काय? कुठं आपल्याला महाराजांना श्री स्वामी समर्थ म्हटलं की 5 रुपये, 10 रुपये, 1 लाख, 2 लाख द्यायचे? अगदी फुकटचे शब्द आहेत ना. आपल्याला कुठं पैसे द्यावे लागतात काही बोललं तर? मग का नाही महाराजांचं नाम घेत? एखाद्याला उलटसुलट बोलायचं असेल तर आपण पटकन पुढे जातो. कुठे भांडणं झाली की तिथे आपल्याला जाण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. कुठे गर्दी झाली की तिथं तुम्हाला वाटतं काय झालं, ॲक्सिडेंट झाला, कुणाचं भांडण झालं, तुम्हाला जाण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो. पण मंदिराच्या बाहेर कधी गर्दी झाली तर तुम्ही जाता का बघायला? तुम्हाला माहीत असतं ना तिथं मंदिरच आहे. मग का नाही जात तिथं काय चाललंय पाहायला? का नाही गर्दी झालेल्या खूप एखाद्या महाराजांच्या मठामध्ये जर गर्दी होत असेल आरतीला, तर तिथं का नाही जात काय आहे पाहायला? मग कॉलनीमध्ये कोणाच्यात तरी घरात भांडणं होऊ देत. बघा तुमचे कान कसे तिकडे जातात. टीव्हीचा आवाज कमी केला जातो, खिडक्या उघडल्या जातात का तर त्यांचा आवाज आपल्या घरापर्यंत पोचावा. वाकून टोकून बघितलं जातं. मग त्यापेक्षा महाराजांच्या मठाकडे थोडं बघा ना किती गर्दी असते. का असते बघायला जा तरी तिथं. म्हणजे तुम्हाला कळेल की महाराजांची लीला काय आहे, त्यांचे अनुभव कसे आहेत, सेवा करणाऱ्या सेवेकऱ्याच्या पाठीशी ते कसे उभे राहतात, कशी प्रचिती देतात. आज राग करणे, चिडचिड करणे हे तर फारच छोट्या गोष्टी आहेत. तुमच्या जीवावरती बेतलं तरी महाराज तुमच्यासाठी उभे राहतात. ते कसे उभे राहतात, कसे त्यांच्या सेवा मार्गामध्ये आल्यानंतर ते आपल्याला संकटातून बाहेर काढतात, हे तुम्हाला त्यांच्या मार्गामध्ये गेल्याशिवाय कळेल का, समजेल का? एकदा जाऊन तरी बघा. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो, कुठलाही प्रॉब्लेम, अगदी सांसारिक प्रॉब्लेम असतात, नातेसंबंधातले प्रॉब्लेम असतात, अगदी घरामध्ये नवरा बायकोचं पटत नसतं, मुलांचं वगैरे पटत नसतं, आईवडिलांशी मुलांचं पटत नसतं, कुठल्याही प्रॉब्लेमवरती जर सोल्युशन असेल, एक उत्तर असेल, एक जर त्याच्यावर औषध असेल, तर ते फक्त श्री स्वामी समर्थ हे एकच आहे. मग का नाही तुम्ही तिथं जात? तुमच्या आजारपणावरतीही तुम्हाला सोल्युशन शोधायचं असेल तर ते त्या मठामध्ये जाऊन तुम्हाला मिळेल. मग का नाही त्या मठापर्यंत तुम्ही जात? म्हणजे दवाखाना किंवा बाहेरच्या ज्या आपण गोष्टी बघतो इकडे तिकडे काय काय काय, किंवा कुठं काय लागलं दुखलं, काय दुखत असेल, काही आजारपण घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असेल तर आपण दवाखान्यामध्ये किती पैसे घालवतो. मग ते मठामध्ये जाऊन महाराजांना विनंती करायला किती लागतात पैसे? मग त्यासाठी तुम्ही मठामध्ये का नाही जात? महाराजांच्या बरोबर का नाही बोलत? त्यांच्याबरोबर बोलून बघा. मैत्री करायची तर त्यांच्यावरती करून बघा. त्यांना जीव लावून बघा. तुमच्या प्रत्येक अडचणीत, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही बोलवायचीही ते वाट पाहणार नाहीत. तुमची संकटं, तुमचा त्रास त्यांच्याशी बोलून बघा. बंद करा इतरांशी बोलणं, इतरांबरोबर आपले दुःख शेअर करणं. तुमच्या तोंडानेच तुम्ही तुमच्या दुःखाचा, तुमच्या वाईट काळाचा प्रचार प्रसार करायचा, प्रदर्शन सगळ्या दुनियेसमोर करायचं. काय नडलंय? काय गरज आहे आपल्याला करायची? महाराजांना बोलून बघा ना, ते सोल्युशन तरी देतील तुम्हाला सगळ्यावरती. तुमच्या प्रॉब्लेममधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवतील. तुमच्यासाठी ते पावलोपावली उभे राहतील. मग तुम्हाला काय हवं आहे? म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते, महाराजांना ओळखा, महाराजांच्यावरती प्रेम करा, त्यांना माया द्या. तुम्हाला सगळं काही जे काय तुमच्या मनामध्ये असेल ते त्यांना बोला. त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि ठेवून एकदा बघा तरी ते काय करतात, त्यांच्या लीला कशा आहेत, ते अनुभव कसे देतात, ते प्रचिती कसे देतात आपल्या सेवेकऱ्याला. तुम्ही एकदा बघा, थोडे दिवस सेवा करा, आपोआप तुम्हाला प्रचिती दाखवायला चालू करतील महाराज. आपोआप तुमच्या घरामध्ये खूप मोठमोठ्या प्रमाणात बदल व्हायला चालू होतील.
त्रास झाला तरी महाराजांची सेवा सोडू नका. कट्टर मनाने महाराजांचे सेवकरी बना. आणि जो खरा भक्त असतो ना, तो कधीच त्यांना सोडत नाही. जायचं असेल त्यांच्या जवळ तर अगदी खऱ्या मनाने जा. आणि राग, चिडचिड वगैरे ह्या अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तरी पण त्यांना मी तुम्हाला सांगते, खूपच झालं तसं काही तर डोकं शांत ठेवा. फक्त मनामध्ये पटकन श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण चालू ठेवा. तुमचाही राग शांत होईल. तुम्हाला पुढचा माणूस जे काय बोलत असेल त्याचा तुमच्या मनावर काही परिणामही होणार नाही. प्लस पुढचा माणूसही शांत होऊन जाईल. मग एवढ्या सगळ्या गोष्टी फक्त श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र करत असेल तर महाराजाच्या सेवा मार्गामध्ये काय ताकद असेल एकदा बघा तरी तिथं जाऊन. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मी प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा मार्गाविषयी सांगत असते. तुम्ही सेवा करा, महाराजांना ओळखा, त्यांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात, तुमच्या संसारात, तुमच्या कुटुंबात काही तुम्हाला कमी पडणार नाही. मी नेहमी तुम्हाला हेच सांगत राहते आणि हेच सांगते आणि इथून पुढेही सांगत राहीन. महाराजांना ओळखा, त्यांच्यापर्यंत पोहोचा, संकट त्यांच्या पुढे मांडा, दुनियेसमोर नका मांडू. महाराजांची सेवा करा. आत्ती जरी काही झालं नाही तर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप तरी करा. उठता बसता करा, एका जागेवर बसून नाही झाला तर. आणि ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांना विरोध केला जात नाही सेवेसाठी घरामध्ये, त्यांनी एका जागी बसून शांतपणे महाराजांचा जप करा. बघा तुम्हाला फरक जाणवायला चालू होईल, अनुभूती यायला चालू होतील. स्वतःचे स्वतः अनुभव घेऊन बघा आणि इतरांच्या बरोबरही शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनच्या बटनवरती क्लिक करा, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील, येत राहतील. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा. आणि तुमचं जर या व्हिडिओवरती काही मत असेल तर नक्की मला कमेंटमधून सांगा. तुम्हाला माझ्या सरळ सोप्या भाषेमध्ये सांगते, मी तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते. तरी पण काही चुकत असेल तर तुम्ही कमेंटमधून मला नक्की सांगा. आणि इतर जर तुम्हाला इथे तिथे शेजारी पाजारी किंवा कोण मित्रमंडळीमध्ये कोणी जर तुम्हाला दुःखी आणि त्रासलेलं दिसत असेल, त्यांच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर योग्य वाटत असेल, तुम्ही नक्की त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. अगर त्यांना माझ्या लिंकपर्यंत पोहोचवा. आणि स्वामी सेवा मार्गाचा प्रचार आणि प्रसार तुम्हीही करा. ते खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि स्वामींची तुम्ही स्वतः सेवा करा आणि इतरांना तुमचे येणारे अनुभव इतरांबरोबर शेअर करत राहा. आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ.